नमस्कार, विरंगुळावर तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे महाडपासून थोडं दूर असलेल्या शिवथरगळ या ठिकाणी. तर आज मी तुम्हाला इथलं सगळं दाखवणार आहे की शिवथरगळ कशासाठी प्रसिद्ध आहे. तर ती समर्थ रामदास स्वामींनी दासबोध इथे लिहिला होता. त्यांचे शिष्य कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी हे इथे बसून त्यांनी तो लिहिलेला आहे. तर आपण पुढे बघूया, चला. हे जे आहे ही पूर्ण घळ आहे. घळ म्हणजे इकडे बघा, इकडे 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 बघू शकता. हा पूर्ण कातळ आहे आणि त्या काळी या मुघलांच्या किंवा अशा स्वाऱ्या होत होत्या. तर एक सुरक्षित जागा असावी या दृष्टीने त्यांनी ही जागा इथे बघितली आणि या घळीमध्ये, या गुहेमध्ये त्यांनी बसून दासबोध लिहिला. तर हा पूर्ण कातळ आहे आणि या कातळाच्या मध्ये ही घळ आहे, ती आपल्याला आता पुढे बघायची आहे. तर चला बघूया या. आणि मला तुम्हाला हे सांगायचं की आपण जनरली येताना प्लॅनिंग व्यवस्थित करत नाही. ते प्लॅनिंग करून या. आज आम्ही आलो विदाऊट प्लॅनिंग आलो, पण असं झालं की आम्ही आलो तर महाप्रसादाची वेळ 12 ते 1:30 होती. आम्हाला ते माहितीच नव्हतं. आम्ही 2 वाजता पोहोचलो तर महाप्रसाद संपलेला होता. म्हणून येताना प्लॅनिंग करा. आणि जर तुम्हाला इथे महाप्रसाद खिचडी जर खायची असेल, प्रसाद घ्यायचा असेल तर 1:30 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करा. या इथे आल्यानंतर तुम्हाला हे इथे लोखंडी गेट दिसेल आणि इथून आतमध्ये आल्यानंतर मग ही घळ आहे. या ठिकाणी आपण आलो की इथे आपल्याला दिसतंय सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत की या ठिकाणी बसू नका. तर या सूचनांचं पालन करा, कारण ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जमीन आहे. त्यामुळे त्यांचं पालन आपण केलं पाहिजे, जे आम्हीसुद्धा केलं आणि तुम्हीही करा. त्यानंतर मी तुम्हाला आतमध्ये ही गुहा कशी आहे ते आतमध्ये नेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये खरं तर काळोख आहे, पण त्या काळोखातून सुद्धा ती कशी दिसते, म्हणजे आतमध्ये जाऊन किती काळोख आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे आता इथे बघू शकता की वरचं जे छप्पर आहे तर त्यातून त्यावेळीसुद्धा बिलकुल पाणी येत नव्हतं आणि आताही पाणी येत नाही पावसाळ्याच्या वेळेतसुद्धा. आणि बघू शकता किती आतमध्ये एवढं बाहेर गरम होत असतानासुद्धा आतमध्ये तसा गारवाच आहे. त्यामुळे ही जागा निवडण्याचं कारणच हे असावं की या ठिकाणी शांतता होती आणि सुरक्षिततासुद्धा होती. तर बघू शकता तुम्ही किती काळोख आहे आतमध्ये. आतमध्ये सुद्धा आणखीन थोडीशी गुहा आहे, ही तुम्हाला अतिशय काळोख असल्यामुळे दिसत नाही आहे. त्यानंतर इथे बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बसून प्रार्थना करण्यासाठी ही जागा आहे. कृपया आल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका. शांतपणे भाविक जे असतात ते इथे प्रार्थना करत असतात किंवा दासबोधाचं वाचन करत असतात. तुम्हीसुद्धा ते करू शकता. पण एक लक्षात घ्या की या ठिकाणी मोठमोठ्यांनी बोलायला परवानगी नाही आहे. वरून हा तुम्ही छप्पर बघू शकता कसा आहे. तर या पद्धतीने तुम्ही इथे येऊन प्रार्थना करू शकता. जसे हे लोक बसलेले आहेत, अनेक भाविक येतात आणि प्रार्थना करतात किंवा दासबोधाचं वाचन करतात. आता इथे श्री रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी या दोघांच्याही मूर्ती आहेत. त्या बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं की साक्षात तेच बसले आहेत की काय असं जाणवतं. हे मी तुम्हाला आता दाखवलं आहे. इथे दासबोधाचं लिखाण झालं होतं, हे सर्व श्रुत आहेच.
रामदास स्वामींनी दासबोध सांगितला होता, त्यांच्या मुखातून तो आला होता आणि कल्याण स्वामींनी तो उतरवून घेतला होता. आता मी थोडं बाजूला जाऊन तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो आहे की साक्षात तेच बसले आहेत की काय, असंच आपल्याला भास होतो. आणि अशा पद्धतीने आम्ही नमस्कार करून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आणि एक एक पायरी खाली उतरायला लागलो आणि अक्षरशः धन्य झालो. ही आहे ग्रीष्मा, तिचा चेहरा किती आनंदी झाला आहे तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे हे आमच्या वहिनी साहेब आहेत आणि हे उभे आहेत ते आमचे बंधुराज आहेत, त्यांचाही चेहरा तुम्ही बघू शकता. बंधुराज. तर आम्ही सर्वच जण फिरायला आलो होतो आणि हा जो परिसर आहे हा शिवतरगडीच्या जस्ट बाहेरचा आहे. इथे तुम्ही गाड्यासुद्धा पार्क करू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही आणि अतिशय चांगल्या सोयीसुविधासुद्धा इथे आहे. जेवणाचीसुद्धा सोय या ठिकाणी आहे. इथे हॉटेल आहे, इथे तुम्ही अगोदर सांगून
त्यानंतर तुम्ही ते जेवू शकता, म्हणजे जेवणाची सोय आहे. त्याचप्रमाणे पार्किंगसुद्धा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.